ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। जो कल मिळाला त्या कलाला तुम्ही कसं बघता? साहे महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेश, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये मोदी विरोधात परिवर्तनची क्रिया सुरू झाली। त्याच्यामध्ये या 5-6 राज्यांनी फार मोठी कामगिरी केली। फक्त आम्हाला दुःख आहे, कर्नाटकने बिहार तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आला असतं आज इंडिया आघाडी 80 ते 90 जागापर्यंत गेली असते, 200 ते 80 ते 90पर्यंत। तरी माझा अंदाज आहे 250च्या आसपास इंडिया आघाडी असेल। आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हाती केलेलं आहे। आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे। स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत, इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागलेले आहेत। एक या देशातली तानाशाही संपावी म्हणून जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, दलितांना आणि मुस्लिमांना इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही फेऱ्यामध्ये मागं जावं लागलं। म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे। अपेक्षा आहे हे 2 नेते काही निर्णय घेतात, नाहीतर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे। आता एकतर्फी मोदीला नाही आहे, मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सांगतो 230 ते 35च्या दरम्यान असतील। ह्या परिस्थितीवर तर सगळ्या गोष्टी होत राहतील, पण मास्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे कसं बघताय? आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत। ते लीडवर नाही, त्या निवडून आलेले 2.25 लाख मतांनी त्या वाट आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण, सोलापूरचा जो विकास थांबला, दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले, महापालिका निष्क्रिय ठरली, भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरले। लोकांना प्यायला पाणी देत नाही, विकासाच्या काय गप्पा मारतात? नाही, पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं राजकारण केलं असंही बोललं जातं आहे। मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता